झाला ना की मग त्याला ऑन करत जा. ठीक आहे. टीचर पण मोबाईल तर थोडासा सुद्धा हीट नव्हता तरी पण तो मेसेज येत होता युअर मोबाईल फोन इज हीट डोंट कनेक्ट पासवर्ड सॉरी हॉटस्पॉट. कुठे येत होता मेसेज मोबाईल मध्ये? मोबाईल वर. मग मला बघावं लागेल बेटा, हे स्क्रीनशॉट पाठव मला जरा. टीचर स्क्रीनशॉट नाही काढला. ठीक आहे, नंतर मग चेक, नंतर परत झालं ना तर मला पाठव स्क्रीनशॉट. ठीक आहे. कारण तिच्या मोबाईल जर थोडासा सुद्धा हँग नव्हता सॉरी हीट नव्हता, मोबाईल पण नव्हता हीट, लॅपटॉप पण हीट नव्हता. स्टार्टिंगला एकदम पूजा मॅमनी जेव्हा तो इश्यू होत होता ना, मॅमची रेंज गेली होती, तर तेव्हापासून क्लास घडी घडी डिस्कनेक्ट व्हायची, जॉईन व्हायचं, हॉटस्पॉट इकडे कनेक्ट दाखवायचं, परत 2-3 मिनिटांनी परत लेफ्ट होऊन जायची. अच्छा. कधी कधी हॅलो होऊन, मॅम. आता सीझन चेंज. हा बोल राधिका. मॅम माझं जिम डाउनलोड झालेलं आहे मॅम. अरे तू क्लासमध्ये आहेस, मग तू प्रेझेंटी का नाही दिलीस? मी ऍबसेंट लावलंय तुला. प्रेझेंटी नाही दिलीस तू. मॅम मी आहे ना दुकानावर गेली होती मॅम गोळ्या घेण्यासाठी, त्यामुळे उशीर झाला मॅम. बर, ठीक आहे. तुझा राधिका काय प्रॉब्लेम आहे बोललीस तू? माझं जीमेल डाउनलोड झालेलं आहे ना, अपडेटर पूर्ण होऊन गेलेले आहे. अपडेटर पूर्ण झालं, आता क्लास जॉईन होतोय लॅपटॉप मधून? नाही मॅम. नाही होते अजून? नाही. काय आपलं बघावं लागेल यार हे. कधी झालं होतं अपडेटरचं पूर्ण? रविवारी. कधी? रविवारी. अच्छा, रविवारी झालं होतं. ओके, मग तू बेटा, मग मला ना हे सेपरेटली चेक करायला लागेल. उद्या तुझी शाळा किती वाजता सुटेल? 12:30. 12:30. तू तेव्हा कॉल करू शकशील मला? हो मॅम. हा, मग मला 12:30ला कॉल कर मग बेटा, घरी आलीस की. हो मॅम. आणि मी तुला कॉल, हा तुला नवीन चार्जर साठी कॉल आलेला का? नाही मॅम, माझ्या बाबांकडे होता मॅम फोन, त्यामुळे बघितला आलं नाही बाबांना मॅम. सांग लक्ष ठेवायला, ते लोक रोज फोन करतात बेटा. मला कंपनीकडनं 2-3 वेळा फोन आलाय, ते बोलले की ते लोक रोज तुला कॉल करतात की चार्जर घेऊन येणार आहे म्हणून, आणि कोणी कॉल उचलत नाहीये. त्याच्यामुळे मग आता आय थिंक उद्या शेवटचा दिवस, त्याच्यानंतर जर नाही उचलला ना कॉल, तर मग चार्जर पुन्हा माघारी जाईल कंपनीकडे. हो मॅम, माझे बाबा सांगायचे की मी फोन घरीच ठेवून जाईल. हा ठीक आहे, उद्याच्या दिवस लक्ष ठेव मग फोनवर. ठीक आहे. हो मॅम. हा, ओके. चला, आता सगळ्यांनी गुगल क्लासरूम ओपन केलंय? येस मॅम. व्हेरी गुड. ओके. आता मला आता पहिले ना पुढचं शिकवायच्या आधी मला आधी आज हे चेक करायचं की तुम्हाला आतापर्यंत जे जे शिकवलं त्यातलं किती समजलंय. ठीक आहे. ओके. तर ओके, पहिले मला हे सांगा, मी सगळ्यांचे येस हँड डाऊन मॅम. करते. ज्यांचं गुगल क्लासरूम सक्सेसफुली ओपन झालेलं आहे त्या मुलांसाठी हा प्रश्न आहे. ठीक आहे. अरे ऐकून घ्या प्रश्न पहिले, आधीच काय हँड रेज करताय. प्रश्न माझा असा आहे की ज्यांच्याकडे गुगल क्लासरूम सक्सेसफुली ओपन झालेलं आहे, अशा मुलांनी जेव्हा कॅलेंडर ओपन केलं तर त्या कॅलेंडरमध्ये प्रॉब्लेम येतोय असं अजून कोणी आहे का? गुगल क्लासरूम मध्ये कॅलेंडर ओपन करताना कोणाला प्रॉब्लेम येतोय का? हा बोल तेजस. ओके, कोणालाच प्रॉब्लेम नाही येते कॅलेंडर ओपन करताना, बरोबर? हो मॅम. हा ओके. हा, येस मॅम. निशांत बोल. माझं नेटवर्क इश्यू आहे. काय बेटा?
मॅम माझं तर ते नेटवर्कचाच इश्यू दाखवतोय. नेटवर्कचा इश्यू. निशांत, तुझा आवाज नीट येत नाहीये बेटा. चॅट मध्ये हा. मॅम तो म्हणतोय की माझ्याकडे नेटवर्कचा इश्यू आहे असं दाखवतोय अच्छा तिथं. अच्छा, हा. आणि निशांत आणि राधिका दोघांचं मला सेपरेटली बघावं लागेल. ते जर मी आता चेक करायला लागली ना, तर मग बाकीच्यांचा टाइम वेस्ट होऊन जाईल त्याच्यामध्ये. ठीक आहे. तेजस, काय बोलायचं पटकन बोल बेटा. तेजस. तेजस. त्यांनी चॅट मध्ये दिलंय, मॅम मला एक बोलायचं आहे. बोल बेटा बोल. लॅपटॉप. हा तेजस बेटा, तुझं चार्जरचं बोलतोयस ना तू? हो, आणि लॅपटॉप पण हँग मारतो आणि चार्जर नाही. हा, चार्जर साठी सध्या तुझं चार्जर नीट चालतोय बेटा? हो. हा. आता ऍक्च्युली काय झालंय बेटा माहितीये, माझ्याकडनं ही मिस्टेक झालीय. चुकून माझ्याकडनं तुझं नाव लिस्ट मध्ये देताना राहून गेलं. ठीक आहे. तर तुझं चार्जर मध्ये जर प्रॉब्लेम आला तर मला नक्की सांग, मी त्यांना न्यू चार्जरसाठी लगेच रिक्वेस्ट टाकेल. पण तोपर्यंत तू हा वापर चार्जर. ठीक आहे. कारण की सध्या कंपनीवाल्यांकडे चार्जर्सचा स्टॉक कमी आहे असं त्यांनी मला सांगितलंय. ठीक आहे. आणि लॅपटॉप जे हँग होतोय, जे तू बोलतोयस ना, तर त्याचा एक व्हिडिओ मला बनवून पाठव. मी हे कंपनीला दाखवते. ठीक आहे. ओके. हा, शिवम, तुला कॅलेंडर ओपन करताना काय प्रॉब्लेम येतोय? मला स्क्रीन शेअर करून दाखव. टीचर मी तेजस, तुझा ना आवाज ब्रेक होतोय बेटा. मला चॅट मध्ये सांग तू काय सांगतोयस ते, कारण की तू जे बोलतोस ना, एखादं अक्षरच ऐकायला येतंय त्याच्यात. हा, बोल शिवम. टीचर मी व्हिडिओने दाखवतो. लॅपटॉपच्या क्लासला आहे ना, मी फोनवरून क्लास जॉईन करतो. का बरं? मॅम नेट खूप लागतं मग ते दोन चालवायला. तुम्ही जे सांगतो ते लॅपटॉप वरच आणि क्लास फोनवरून असतो. अच्छा, असं करतोय का? पण एवढं नेट नाही लागलं पाहिजे रे बेटा. मुलांना तुमचं नेट खूप संपतं का लॅपटॉप वरती? मॅम माझं रोज चालू मॅम आज तर 3 क्लासेस झाले पण नाही संपलं. कारण आम्ही ना युजच करत नाहीत, फक्त क्लास साठीच नेट यूज करतो. नाही मॅम माझं तेवढं जास्त संपत नाही. जेवढं मोबाईलला जातं तेवढंच माझं लॅपटॉपला जातं. 1 GB. मॅम तो मोबाईलचा वापर घेत असेल ना, म्हणून त्याचं लवकर संपत असेल. होय, काहीतरी 5 वाजता. ओके, ठीक आहे. शिवम बेटा, हॉटस्पॉट, अच्छा, हॉटस्पॉटनी पण तुम्ही वापरता तरी पण तुमचं फास्ट संपते असं कोण आहे का? फक्त शिवमच आहे. शिवम, मग ना तुझं ना डेटा कन्झम्पशन मध्ये काय होत असेल माहितीये का? मी तुला नंतर ना डेटा कन्झम्पशनचे सेटिंग्स सांगते. तर काय होत असेल माहितीये, बॅकग्राऊंड मध्ये तुझं इंटरनेट खूप ठिकाणी खर्च होत असेल. मी तुला त्याची सेटिंग सांगते नंतर. मला आठवण कर, फक्त मेसेज कर. ठीक आहे. बॅकग्राऊंड मध्ये तुझा डेटा कुठेतरी खर्च होतोय, त्याच्यामुळे तो पटापट संपतोय. ठीक आहे. चला, आता 10च मिनिटं राहिली रे मुलांना. ओके. शिवम, पटकन स्क्रीन शेअर करून दाखव कॅलेंडर मध्ये. सॉरी, तुम्हाला व्हिडिओ पाठवणार आहे बोललास ना? ठीक आहे, मग तू व्हिडिओ पाठव, मी नंतर सांगते. आता ओके. आता की नाही, आज कोणाचा स्क्रीन शेअर करायचा चान्स होता? लावण्याचं झालंय, नविष्ठाचं पण झालंय ना? नयनचं पण झालं? हो मॅम, झालंय. निकिता स्क्रीन शेअर कर आज. मॅम काय? निकिता बेटा, स्क्रीन शेअर कर. मॅम काय चालू आहे? अरे चार्जर आलेला नाही, अच्छा. लॅपटॉप मध्ये चार्जिंग नाही. मॅम काय? हॅलो मॅम. अरे बेटा, काय नाही, मी म्हटलं स्क्रीन शेअर करायचा चान्स झालाय ना तुझा?
नाही मॅम, नाही झालं. हा ठीक आहे, मग तू स्क्रीन शेअर कर. निकिता आणि प्रतीक्षा, तुम्ही दोघींनी शाळेमध्ये विचारलं का? तुमच्या शाळेचा ऍड्रेस दिला होता मी. नाही मॅम. का बरं नाही विचारलं तुम्ही? मी प्रतीक्षाला कालच बोलली होती. उद्या विचारेल. टीचर माझं पण चार्जर नाही आलेलं अजून. त्यांची 13 तारखेला लोकेशन मागितलेलं होतं त्यांनी. अरे असं कसं शक्य आहे? 13 तारखेच्या नंतर ना लोकेशन झालं आणि आता त्यांचं म्हणजे काही मेसेज पण नाही, कॉल पण नाही, काहीच नव्हतं आला. अच्छा, एक मिनिट. कोणाकोणाला न्यू चार्जर अजून आलेलं नाही? हँड रेस करा एकदा. काय झालं असेल म्हणजे आम्हाला पण ते जे चार्जर देतात ना ते म्हणजे आपण ज्या गावामध्ये राहतो ना त्या गावामध्ये आणून देत नाहीत. आमचं पण वाघोलीमध्ये नव्हतं आणून दिलं, त्यांनी धाराशिव मध्येच ठेवलं होतं. हो मॅम, आमचं शिरसाळ्याला आलतं माझं. टीचर माझं तर ना घराजवळ आलतं. ओके, घराजवळ आलतं. ठीक आहे मुलांनो. आदिती, प्रतीक्षा, राधिका आणि निकिता, तुम्हाला चौघींना अजून आलेलं नाहीये, राईट? तेच मॅम. टीचर. अच्छा. राधिका, तुला मी सांगितलंय काय करायचंय, बरोबर? तुला कॉल येणार आहे त्यांच्याकडनं आणि तुला त्यांचा कॉल उचलायचा आहे. ठीक आहे? आणि बाकी तिघांचं मी ना उद्या चेक करून सांगते तुम्हाला. तुम्ही आधी प्रतीक्षा आणि निकिता, तुम्ही शाळेमध्ये पहिले विचारा आणि मला सांगा. ठीक आहे? हा. ओके मॅम. नयन, आता गुगल क्लासरूम ओपन कर बेटा. चला, आज तुमची ना परीक्षा घेते. तुम्हाला किती गुगल क्लासरूम समजले मला सांगा. ओके. ओके, क्लासरूम ओपन कर बेटा. अच्छा, एक मिनिट, ओपन नको करूस. अच्छा, मी एक प्रश्न विचारते मुलांना. मला सांगा, इथे जो हा एक क्लासरूम दिसतोय, अरे नयन काय करतोय नयन? मॅम तुम्ही म्हणे ओपन नको करू म्हणे. अरे ओपन नको करू म्हणजे गुगल क्लासरूमची स्क्रीन ठेव फक्त चालू. ओके मॅम. हा, आता मी एक प्रश्न विचारते मुलांना तुम्हाला, की आता इथे एक क्लासरूम दिसतोय, डिजिटल मचान क्लास 8, कारण की नयन 8वी मध्ये म्हणून तो 8वीच्या क्लासमध्ये, बरोबर? येस मॅम. तर मग इथे एकच क्लास जॉईन करता येतो आपल्याला, असं असतं? नो नो मॅम. आठवीच्या वर्गाचं ओके, मल्टिपल क्लासेस जॉईन करता येतात. अच्छा, ठीक आहे. हो मॅम. ओके, मग आता ओके, आता ओपन कर बेटा क्लास. क्लिक कर. हा, आता मला कोण सांगेल हँड-रेस? मी प्रश्न विचारते, हँड-रेस करा. ठीक आहे, उत्तर देण्यासाठी. हे जे स्ट्रीम नावाचं एक खाली ऑप्शन दिसतंय, हे कशासाठी असतं? कोण सांगेल मला? हँड-रेस करा. स्ट्रीम म्हणून खाली लिहिलेलं आहे, ते कशासाठी असतं? हा, बोल तेजस. तर काही त्याच्यामध्ये आपण ते प्रोफाईल फोटो म्हणजे आज काही मेसेज पण टाकू शकतो त्याच्यामध्ये. म्हणजे आज मला क्लासला जॉईन नाही व्हायचं, मी त्याच्यामध्ये मेसेज टाकीन मॅमला क्लास जॉईन व्हायचं नाही. ओके. मॅम महत्वाचं शिकून आपण हा, एक एक करून सांगा, मी सगळ्यांचं ऐकते. हा, बोल सानिया. मॅम आपण महत्वाच्या सूचना त्यात टाकू शकतो. अच्छा, तुम्ही टाकू शकता आणि फक्त विद्यार्थी टाकू शकतो त्याच्यामध्ये? नाही नो मॅम. विद्यार्थी आणि शिक्षक सुद्धा टाकू शकतात. विद्यार्थी आणि शिक्षक सुद्धा टाकू शकतात. Very good. हा. टीचर त्या ग्रुपमध्ये जॉईन आहे ना ते सगळे टाकू शकतात. शिक्षकाचे महत्वाचे
मेसेज टाकतात ना त्याच्यावर आपण कमेंट पण करू शकतो. अरे वा, व्हेरी गुड. येस मॅम. ओके. हा, म्हणजे हे समजलंय तुम्हाला. आता तू समजा तुम्हाला नवीन अनाउन्समेंट, नवीन काहीतरी मेसेज इथे टाकायचं, मग काय करायला लागेल? मॅम मी ते वरी दिलेलं आहे ना त्याच्यावर क्लिक करून नंतर टाकू शकतो. त्याच्यावर अच्छा. श्रावणी, नयनला सांग कुठे क्लिक करायचंय त्याच्यासाठी. announce something to your class. हा, आणि मग आता काय करायचं? नंतर पहिला ऑप्शन चूज करायचा. हा, आणि इथे काय करायचं? आपली काय अनाउन्समेंट आहे ती त्यावर टाकायचं. हा, ओके. अच्छा, नयन इथे लिही बेटा टेस्ट म्हणून. टेस्ट. हा, आणि ते खाली काय आहे? ऍड अटॅचमेंट काय असतं हे? कोण सांगेल? म्हणजे मला असं वाटतं की तिथे ना ऍड अटॅचमेंट म्हणजे त्याला जोडून एक तुम्ही फाईल किंवा काही पाठवायचं असेल तर ते पाठवू शकतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, टीचर जसं की तुम्ही टाकलेलं होतं ते डिजिटल मध्ये ना आपली जी हा, लॅपटॉप सेरेमनी झाली होती ना तसं. येस. आता बघा, नयन क्लिक कर ऍड अटॅचमेंट वर. हा, ऍड अटॅचमेंट मध्ये क्लिक केल्यावर आपल्याला किती सारे ऑप्शन आहेत बघा मुलांना. आपण काय काय देऊ शकतो ह्याच्यामध्ये? सगळ्यात पहिले आहे ऍड फ्रॉम ड्राईव्ह. ऍड फ्रॉम ड्राईव्ह आपण नंतर बघू, ठीक आहे. त्याच्या खाली आहे इन्सर्ट लिंक. लिंक म्हणजे एखादी तुमची अटेंडन्सची लिंक झाली, फॉर एक्झाम्पल. उदाहरण देते मी, कोणतीही लिंक, एखाद्या वेबसाईटची लिंक झाली, हा, कोणती पण क्लासची लिंक झाली, ती तुम्ही देऊ शकता. अपलोड फाईल. फाईल म्हणजे तुम्ही एखादा पीडीएफ फाईल, एखादा फोटो, ते देऊ शकता. खाली पिक फोटो. पिक फोटो म्हणजे स्पेसिफिकली फक्त फोटो द्यायचा असेल तर. हा, त्याच्या खाली आहे टेक फोटो. टेक फोटो म्हणजे आत्ताच आत्ता तुम्ही फोटो क्लिक करून टाकू शकता. फ्रेश आत्ता तुम्ही एक फोटो काढू शकता. आणि रेकॉर्ड व्हिडिओ. तुम्ही आत्ताच्या आत्ता एक व्हिडिओ रेकॉर्ड करून पण तुम्ही अपलोड करू शकता. ठीक आहे. आता आता एखादी फाईल अपलोड सिलेक्ट कर बेटा नयन, अपलोड फाईल मध्ये किंवा पिक फोटो मध्ये. सगळ्यांनी ट्राय करा मुलांना हे. सगळ्यांनी स्ट्रीम मध्ये जा. हा, स्ट्रीम मध्ये एक पोस्ट टाकायची एक्सपेरिमेंट करा सगळ्यांनी. चला, मॅम इथे ना मला असं ऑप्शनच येत नाही वरती. हा, मी आता केलंय एनेबल बघा. 9वीच्या मुलांसाठी मी बंद केलं होतं, चालू केलं मी. हा, चला सगळ्यांनी ट्राय करा पटापट. मग आपण आज इथे थांबूया. हे एक गोष्ट आज एक्सपेरिमेंट करून होऊन जाईल. मॅम हा, बोल निशांत. मॅम मी तुम्हाला फोटो टाकली आहे व्हॉट्सअपवर, तसं कशी स्क्रीन शो करते. येस मॅम. ओके. तुम्हाला पर्सनल वर पाठवल्यास तो फोटो बोलतोयस ना निशांत? मॅम माझं नाही होते मॅम, मला टाकता येत नाही. काय होतं दाखव मला. काय होतंय सेंड करताना? एकदा डबल दाखव कसं गेला. हा, दाखवते बेटा. फेल टू क्रिएट ड्राईव्ह फाईल. अच्छा, ठीक आहे. परत क्लिक कर ऍड अटॅचमेंट वर. अपलोड फोटोला, अपलोड फाईलला क्लिक कर. इथून सिलेक्ट कर काहीतरी. हा, अच्छा. हे तुम्हाला सगळ्यांना असं येतंय का मुलांना? मी पाठवलं आहे, आलंय का?
टीचर असं नाहीये ते. कोणाकोणाचं सक्सेसफुल झालं? अटॅचमेंट ऍड करू टीचर नका. माझं हा. मॅम मला ते थोडं असं साक्षी समजलं नाही, सांगता का? दिसते. मॅम पण झालं. अच्छा, नयन जरा सुरुवातीपासून दाखव. नयन बॅक जा, एक स्क्रीन मागे जा नयन, आणि सुरुवातीपासून एक्सप्लेन कर काय करतोय आपण, सांग त्यांना. हो, सुरुवातीपासून. टीचर मी फोटो पाठवलाय हा, सांग. ग्रुपवर असं दाखवतंय मला. अच्छा, मी बघते. ज्यांचा प्रॉब्लेम आहे टेन्शन घेऊ नका, होऊन मी जाईल. पाठवलं आहे, आलंय का? मॅम स्क्रीन दिसत नाही. सानिया स्क्रीन नाही दिसत ते. हो मॅम, नाही दिसत. मॅम मला तर दिसत दिसते. आहे मॅम. दिसते की. येस मॅम, आता दिसते. दिसत आहे मॅम. अच्छा, हा. आता नयन, आता फक्त नयनचा आवाज येईल. ठीक आहे, बोल नयन. नयन, आवाज नाही येते बेटा तुझा. माईक चालू कर. टीचर, तुम्ही जे टाकलं होतं ना ते लॅपटॉप सेरेमनीचं, तर तेच मी म्हणजे तो फोटो काढला, स्क्रीनशॉट काढला आणि तो पुन्हा टाकला. आलाय का? मॅम बघते हा. टाकता येते. मॅम टाकता येते. हम्म. नयन, तुझा आवाज ब्रेक होतोय बेटा. हो, स्क्रीन पण नाही दिसत. अच्छा, बरं, ऐका. आपण एक काम हॅलो मॅम. करू, आता टाइम पण संपलाय. एक काम करू, आपण आज थांबू, उद्या परत इथूनच सुरू करू आपण. ठीक आहे, टेन्शन नका घेऊ कोणी. आणि ज्यांचं सक्सेसफुल झालंय त्यांची मी नावं सांगते. ठीक आहे, ज्यांचं सक्सेसफुली अपलोड झालंय: लावण्या अटॅचमेंट सहित अपलोड झाले, व्हेरी गुड. आदितीने पण केलेलं, व्हेरी गुड. ओके, 8वी मध्ये हे 2च सक्सेसफुल अटेम्प्ट आहेत, अटॅचमेंट सहित. ठीक आहे, त्याच्यानंतर 9वी मध्ये ज्ञानेश्वरनी टाकले, व्हेरी गुड. बौद्धवीने टाकले, व्हेरी गुड. साक्षीने टाकले, पण फक्त टेक्स्ट टाकले तिने, टेस्ट लिहून. अटॅचमेंट नाहीये. साक्षी बेटा, विथ अटॅचमेंट पण ट्राय कर. ठीक आहे, ओके. आणि ठीक आहे, ज्यांचं झालेलं नाहीये अजिबात हताश निराश होऊ नका. ठीक आहे, आपण उद्या याच टॉपिकवर कंटिन्यू करू. आपण असंच एक्सपेरिमेंट करत करत पुढे जाणार आहोत हळूहळू. अजिबात घाई करायची नाहीये. ठीक आहे, तुम्हाला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित जमतीये याची खात्री करूनच आपण पुढे जाणार आहोत. ठीक आहे, आपण आज थांबूया.